तर जय हिंद सर्वांना. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो आहे इंग्रजांचा भारतात येण्याचा क्रम आणि त्यांनी केलेल्या मुख्य लढाया, या लढायांमुळे त्यांची जी सत्ता आहे भारतात प्रस्थापित होण्यास यश मिळाले, अशा लढाया आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण त्यांचा भारतात येण्याचा क्रम बघणार आहोत. तर भारतात येण्याचा क्रम बघायचा झाला तर सर्वप्रथम भारतात पोर्तुगीज आली. पोर्तुगीज 1495 मध्ये भारतात आलेले आपल्याला बघायला मिळतात. 2 नंबरवरती जे आहेत भारतात जे आलेले आहेत ते म्हणजे डच, जे 1605 मध्ये भारतात आलेले आहेत. 3 नंबरवरती ब्रिटिश. हे ब्रिटिश जे आहे ते 1608 मध्ये भारतात आलेले आहेत. आणि जे 4थ्या नंबरचं आहे ते डेन्मार्क. डेन्मार्कचे आपल्याला 1620 मध्ये भारतात आलेलं बघायला मिळेल. आणि जे 5व्या नंबरवरती आहे ते म्हणजे फ्रेंच. फ्रेंच आपल्याला 1664 मध्ये भारतात आलेले बघायला मिळतात. तर बघायचं झालं तर या 5 जे मुख्य आहेत भारतात आले होते. यांच्या येण्यामागचा उद्देश एकच, भारताशी मसाला, कापड आणि भारतात मिळणाऱ्या औषधी वनस्पत्यांचा जो व्यवसाय आहे यांना करायचा होता. तर बघायचं झालं तर यांचा जो जाण्याचा क्रम आहे तो जर बघायचा झाला, हा झाला येण्याचा क्रम. जाण्याचा बघायचा आहे आपल्याला. आता जर जाण्याचा बघायचा झाला तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे आहे ते भारतामधून गेलेले ते म्हणजे डच, त्याच्यानंतर डेन्मार्क, त्यानंतर ब्रिटिश, त्यानंतर फ्रेंच आणि त्यानंतर पोर्तुगीज. बघा, जर भारतातून पहिले जे गेलेले आहेत ते आहेत डच, 2 नंबरला आहेत डेन्मार्क, 3 नंबरला आहेत ब्रिटिश आणि 4 नंबरला आहेत ते फ्रेंच आणि जे 5 नंबरला आहे पोर्तुगीज. हा क्रम, या क्रमावरती मला जुळवा किंवा येण्याचा क्रम किंवा आल्याचे वर्ष किंवा जाण्याचा क्रम असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात असणं आवश्यक आहे. तर नंतर जर बघायचं झालं तर जे आहे हे भारतात आले, तर नंतर यांनी आपापला व्यापार सुरू केला. मग व्यापार करताना हे एकमेकांनाच त्रास द्यायला लागले. त्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा काही युद्ध झाले. त्याला काही कारणे जे होती ते स्थानिक होती, काही कारणे जी होती ती युरोपमध्ये चालत असलेले यांचे जे वारसा युद्ध आहे त्यामुळे सुद्धा होती. तर बघायचं झालं तर इंग्रज आणि फ्रेंच, म्हणजे ब्रिटिश आणि फ्रेंच जे रिव्होल्युशन आहे त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर कर्नाटकचे 3 युद्ध झालेले आहेत. ते 3 युद्धाच्या तुम्हाला तारखा माहिती असणं हे आवश्यक आहे. तर बघा, तर पहिले युद्ध जे आहे, पहिले युद्ध हे 1746 ते 48 या कालावधीमध्ये झाले. तर बघायचं झालं तर 1748 दुसरे युद्ध, 1748 ते 54 आणि तिसरे युद्ध जे आहे ते 1760 मध्ये झालेले आहेत. बघायचं झालं तर या 3 युद्धांना एकच नाव आहे, कर्नाटकचे युद्ध. हे कर्नाटकचे युद्ध इंग्रज व फ्रेंच रिव्होल्युशन किंवा त्यालाच आपण ब्रिटिश व फ्रेंच रिव्होल्युशन असे समजतो. तर बघायचं झालं तर या 3 युद्धानंतर जे महत्त्वाचे जे 2 युद्ध आहेत ते म्हणजे प्लासी आणि बक्सारची लढाई.
तर प्लासी आणि बक्सारच्या लढाईच्या बद्दल बघायला गेलो तर प्लासी आणि बक्सारच्या लढाईने जे स्थानिक राजे किंवा जे घराणे किंवा आपल्याला त्याला संस्थानं सुद्धा म्हणता येईल असे जे संस्थान होते, यांचे जे मनोबल आहे ते खचून गेले. कारण की हे 3 युद्ध जे आहे हे यांच्या आपसात होते. पण जे हे प्लासी आणि जी बक्सारची लढाई आहे ही ह्या 2 लढाई खूप मोठ्या स्केलवरती किंवा मोठ्या अमाऊंटवरती झालेल्या लढाई आहेत. त्यानंतर सुद्धा काहींनी जो आहे यांचा विरोध केला, बट तो विरोध किंवा तो बंड यांनी मोडून काढला. बघायचं झालं तर प्लासीची लढाई ही आहे. तर प्लासीची लढाई आहे, प्लासीची जी लढाई आहे ही 1757 आणि जी दुसरी लढाई आहे बक्सारची लढाई बक्सारची जी लढाई आहे ती बक्सारची लढाई 1764 हे तुम्ही 2 वर्ष आणि 2 लढाई सोबत ठेवत चला. कारण की जर बघायचं झालं तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला कुठलाच जो इम्पॉर्टंट पॉईंट नोट करून देणार नाही. कारण की जे मी तुम्हाला सांगत आहे हे सर्व इम्पॉर्टंटच आहे. एक्झाम ओरिएंटेड डेट आहे त्या इतिहासामध्ये जर बघायला गेलो तर सर्वात जास्त प्रश्न याच डेटवरून येण्याची शक्यता असते. जर बघायचं झालं तर त्यावेळेस जी म्हैसूर संस्थान आहे यांच्यासोबत सुद्धा 3 युद्ध झालेले आहेत इंग्रजांचे. तर बघायचं झालं तर 3 युद्ध जे आहेत ते पहिले युद्ध आहे ते 1767 ते 69 चाललेलं आहे. आणि दुसरे जे युद्ध आहे हे 1780 ते 87 पर्यंत आपल्याला म्हणता येईल. 1780 ते 87 आणि जे तिसरं आहे ते 1790 ते 1792 पर्यंत चाललेले आहे. जर बघायचं झालं तर या लढाईमध्ये जे आहे या लढाईमध्ये जे आहे ते तुम्हाला काही लक्षात ठेवायचे पॉईंट आहेत. जर बघायचं झालं तर या लढाईमध्ये इंग्रज विरुद्ध हैदर अली होता आणि तिसऱ्या लढाईमध्ये टिपू सुलतान हे होते. जर बघायचं झालं तर हे झाले म्हैसूर संस्थानासोबत झालेले 3 युद्ध. तदनंतर जे आहे ते आपल्याला बघायचे मराठा जे आहेत मराठा सत्तेसोबत झालेली यांची जी 3 युद्ध आहेत ती सुद्धा बघायचं आहे. त्यांना आपण इंग्लो मराठा युद्ध किंवा इंग्रज मराठा युद्ध असे सुद्धा म्हणतो. तर बघायला गेलो तर जे मराठा सत्ता आहे त्याच्यासोबत झालेली यांची 3 युद्ध. जे मराठा सत्ता यांच्यासोबत पहिली युद्ध झालेली आहे ते 1775 ते 82 या कालखंडामध्ये झालेले आहे. तर बघायला झालं तर हे युद्ध कोणीही जिंकलेले नव्हते. ह्याच्यामध्ये सालवाईच्या तहाने या युद्धाची सुरुवात झाली. तर बघा 1775 ते 82 सालवाईचा तह. जे दुसरे युद्ध आहे
ते 1802 ते 1805. 1805 आणि जे तिसरे युद्ध आहे ते 1818. जर तिसऱ्या युद्धाबद्दल सांगायचं झालं तर तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पूर्णपणे पराभव झाला. मराठा किंवा त्यावेळेस जी सत्ता होती म्हणजे पेशवाई हिचा अंत झाला. तर हिचा अंत जर बघायचं झालं तर या लेक्चरमध्ये आपण जे बघितलेले आहेत हे युद्ध, हे सर्व युद्ध तुम्हाला लक्षात असणे आवश्यक आहे. कारण की हे जे सर्व युद्ध आहेत हे मराठा इंग्रज सत्ता जेव्हा स्थापन होत होती त्यावेळेस हे पार पडलेले महत्त्वाचे लढाया आपल्याला म्हणता येईल. पण जर बघायचं झालं तर हा वरचा तक्ता येण्याचा क्रम आणि जाण्याचा क्रम हा तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे. कारण की याच्यावरती बरेचशा वेळेस बरेचसे प्रश्न येऊन जातात. आणि जे कर्नाटकचे 3 युद्ध आहेत हे तुम्हाला लक्षात असणे आवश्यक आहे. मराठ्यांसोबत झालेले 3 युद्ध, म्हैसूर संस्थानासोबत झालेले 3 युद्ध आणि प्लासी आणि बक्सारची लढाई यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर आजचे लेक्चर इथेच संपू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे इम्पॉर्टंट कायदे आणि जी सुव्यवस्था राखण्याबाबतची जी मोहिमा आहेत त्या आपण बघणार आहोत. नंतरच्या लेक्चरपासून आपण जे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल आहेत यांच्या कारकिर्दीनुसार आणि यांनी केलेल्या कामानुसार आणि यांच्या येण्याच्या क्रमानुसार आपण पुढचे लेक्चर्स आपले होणार आहेत. तर जय हिंद, जय भारत.